आलेला आहे। आपली जी काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती त्यांना सगळ्यांना माहीत आहे आणि आज या ठिकाणी अनेक महिलांना त्याच्यामध्ये बचत गटांची महिला होत्या आणि त्यामुळे आम्ही बचत गटाच्या मंडळींना त्या ठिकाणी आपण गिफ्ट दिलं होतं आणि आपल्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याकडे राखून ठेवलेलं आहे। तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही, आपल्या सर्वांना या ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट मिळणार। जे सभासद आपल्याकडे आहेत त्यांना आपण प्रथम प्राधान्य देतोय, परंतु आपल्याकडे आता हे सगळे ओळखीचे आहेत, परिचित झालेले आहेत, नियमित येणारे आहेत। त्यामुळे उद्धव साहेब म्हणत होते की आपल्याकडे त्यांचं कार्ड जरी असेल ते विसरले असतील तरी पण त्यांना आम्ही देऊ, कारण का ते नेहमी येतात। आणि आज आपल्या ह्या सर्व ज्येष्ठांचा पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी स्वागत। आपण सर्वजण या ठिकाणी थंडीचा गारवा इथे आहे आणि या गारव्यामध्ये सुद्धा तुम्ही बसलात, हे फार मोठं कौतुकाची बाब आहे। आज या कार्यक्रमासाठी, वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आपल्या अध्यक्षा तुकाबाई चौदार, आपले संतोष चौदार त्यांचे मातोश्री, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन हे नेहमी करतात ते संतोष चौदार। त्याचबरोबर आपल्याकडे सिनियर निवृत्त पोलीस अधिकारी पंढरीनाथ खंडाकडे या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे आपल्या संघटनेचे पदाधिकारी मांडवकर आहेत, रेवाळे आहेत, इतर बरेच मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत। तर या ठिकाणी या सगळ्यांना सुरुवात करण्यात येणार आहे आणि आपल्याला अधिक ऑफिस संबंधाने आपले संयोजक संतोष चौदार या ठिकाणी माहिती देतील। त्याचबरोबर आपल्याला अधिक माहिती साहेब आहेत, मी थोडीशी माहिती देईन, परंतु एवढंच आहे की आपला हा ज्येष्ठांचा ग्रुप एक फार मोठ्या चांगल्या तऱ्हेने बसण्यासाठी म्हणा, आपल्या तक्रारी करण्यासाठी आणि आपल्याला एक आपला हक्काचं व्यासपीठ, हक्काचं ऑफिस या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। तेव्हा आपल्याला या संबंधाने संतोष चौदार यांना विनंती करतो की त्यांनी या ऑफिस संबंधाने आणि एकंदरीत अधिक माहिती द्यावी अशी विनंती करतो। संतोष चौदार। हॅलो, आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेला आपलं PS फाउंडेशन तर्फे आणि आपल्या 84 वॉर्डसाठी प्रदीप शर्मा साहेबांनी एक कार्यालयासाठी जागा वगैरे करून दिलेली आहे। कारण की आपण ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना विनंती केलेली की आमची ज्येष्ठ नागरिकांची मीटिंग वगैरे गार्डनमध्ये होते आणि आम्हाला मीटिंगसाठी प्लस आम्हाला काही अडचणी वगैरे असल्या तर कुठे भेटायचं, काय करायचं, एक व्यासपीठ नव्हतं, आपल्याला भेटायचं ठिकाण नव्हतं। तर त्यांना विनंती केली तर त्यांनी आपल्याला एक ऑफिस कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहे। या कार्यालयामध्ये आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या कोणाला काही समस्या असतील ते निवारण होतील, प्लस आपल्या एक लेडीज लोकांची टीम तयार होते। इथे एक 15-20 जणांची मेन लेडीज असणार, त्यांच्या हाताखाली बाकीच्या लेडीज लोक कामं करतील। म्हणजे कुठे कोणाला काय अडचण असली त्या ठिकाणी त्या लेडीजला सांगून आपल्यापर्यंत ते कामं सांगण्यात येईल। आणि कोणाला जर डोळ्याचं ऑपरेशन वगैरे करायचं असलं तर मोतीबिंदूचे ते आपल्या ॲपेक्स हॉस्पिटल आहे नागदा रोडला,
त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या साहेबांची चिठ्ठी दिल्याच्यानंतर जे पण हॉस्पिटलचा खर्च असेल 10-15,000 जे पण अमाऊंट असेल ते आपल्या PS फाउंडेशनतर्फे त्या हॉस्पिटलला दिले जातात. त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून येऊन इथे साहेबांकडे जायला लागेल आणि चिठ्ठी घेऊन ऑपरेशन मोफत केले जाईल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणाला काय हॉस्पिटलचं काही काम असलं, पोलीस स्टेशनचं काय काम असलं, PMCमध्ये काय कोणाला काय काम असलं तर त्या ठिकाणी कोणाला काय समस्या असलं तर आपल्या संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन तुम्ही त्या समस्या सांगू शकता किंवा आपल्या ऑफिसला एक तुम्ही लेटर देऊ शकता की असा असा काहीतरी प्रॉब्लेम आहे आमच्या सोसायटीमध्ये मुला या काही अडचणी असल्या तर मग साहेब हप्त्यातून 1 किंवा 8 दिवसातून साहेब आपल्या ऑफिसमध्ये येणार आहे आणि त्या जे पण तुमच्या तक्रारी असतील त्या तक्रारीबद्दल तुम्हाला समोरासमोर बोलून मार्गदर्शन करतील आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील साहेब. तर त्यासाठी आपल्याला शर्मा साहेबांचे धन्यवाद करायचे आहे आणि लवकरच एक छोटीशी मीटिंग पण नंतर घेणार आहे की आपल्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येईल की आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना एक बसायला एक तुम्ही संपर्क कार्यालय तिथे दिलेलं. कारण की काल ज्येष्ठ नागरिकांना मी बोलवलं का नाही, कारण की गर्दी एवढी होती की कुठे धक्काबुक्की लागली तर आपल्याला छोट्याशा याच्यासाठी कशाला धक्काबुक्की करायची. म्हणून मी साहेबांना सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम मी दुसऱ्या दिवशी ठेवलेला आहे, त्याच्यामुळे ते वाटप वगैरे मी दुसऱ्या दिवशी करणार आहे. फक्त मी लेडीज लोकांना ते कुपन वगैरे जे असेल ते देऊन ठेवलेलं आहे. आणि काल फक्त आपलं ऑफिसचं उद्घाटन होतं, आपला हळदी कुंकू वगैरे काही कार्यक्रम नव्हता. कारण की हळदी कुंकू बोललं तर प्रत्येक सोसायटीमध्ये कोण ना कोण येणार आणि ते आपल्याला कोणाला नाही बोलता येत नाही हळदी कुंकूला, म्हणून त्या हळदी कुंकूचा कार्यक्रमच नव्हता. फक्त लेडीज लोकांचं एक स्नेह संमेलन होतं आणि एक छोटी गिफ्ट होतं, बाकी काही नव्हतं. तर कोणाला काही अडचणी असल्या तर संध्याकाळी आपलं ऑफिस चालू असते, तिथे येऊन तुम्ही अडचणीला सांगू शकता की असा असा काय कोणाला काय अडचण असते, हॉस्पिटलचं बोला काही अशा तक्रारी वगैरे काही असल्या ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. ते कारण ती पावती वगैरे बनवून भेटेल तुम्हाला. अजून कोणाला काही सूचना वगैरे द्यायच्या असल्या तर आपल्याला सूचना देऊ शकतात की अजून काय करू शकतो आपण. तर आता याच्यानंतर 2 शब्द खंडागळे साहेब सांगतील. मान्यवर आणि जमलेले माझ्या ज्येष्ठ बंधू आणि भगिनी, काल जसं कालचा प्रोग्राम झाला त्या ह्याच्यात आपली गडबड नको म्हणून आपली तर महिन्याच्या पहिल्या रविवारीच मीटिंग असते, तर ती मीटिंग आज आपण घेतलेली आहे. आणि चौधरी साहेबांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आणि आपल्याला आता शर्मा साहेबांच्या आश्रयाखाली कार्यालय मिळालेलं आहे. त्या कार्यालयात मी असतो, आमचे सगळे लोक सकाळी संध्याकाळी तिकडे बसलेले असतात. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी काल साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कालच्या तुमच्या म्हणजे काही लोकांच्या रेशनिंगच्या तक्रारी असतात, कुठल्या ऑफिशियली BMCचे काही तक्रारी असतात आणि आपली तेवढी ह्या वयात काही धावपळ होत नाही. अर्जाच्या रूपात जरी सांगितलं तर तिथे येऊन आम्ही सगळे लोक असतो, अर्ज दिला तरी आम्ही ते सांगून त्याचं प्रोसिजर पूर्ण करू असं साहेबांनी पण आपल्याला वचन दिलेलं आहे. आम्ही लोक पण वचन देतो. दुसरं काय, आता या महिन्यात बघा तुमच्या आवडीचे सण आहेत. महाशिवरात्री 8 तारखेला आहे, त्याच्यानंतर 24-25ला लहान मुलांचं आबालवृद्धांचा होळी पण आहे. मोस्टली आपल्या कोकणातली मंडळी होळीला गावी जाते, कोकणातली मंडळी होळी पुनवेला गावी जाते आणि लोक त्याचा आनंद पण लुटतात. गावाकडे काही ठिकाणी असतात. आता इथं मुंबईत बी काय आता मुलं बघा इथून बाहेर पडताना बी फुगे मारतात. तरी आपल्या नातवांना वगैरे मुलींना जरा दम देऊन ठेवा. काही लागतं कुणाच्या डोळ्याला वगैरे लागेल अशी बी शक्यता असते. फुग्यामधून पाणी मारतात ते कुणावर डोळ्यावर बी मारू शकतात. बरोबर आहे की नाही? मी बोलतोय आपलं मराठीमध्ये सगळं चांगलं व्यवस्थित ऐकताय ना? आपल्या नातवांना दम द्या. चाळीमध्ये तर किती धुमाकूळ चालतो बघता तुम्ही. इकडून बरोबर त्याच्या अंगावर टाकणार. मोस्टली लेडीज काय खाली बाहेर पडत नाही. शाळेत जाणारी मुलगी, कॉलेजला जाणारी मुलगी आणि मुलं टार्गेट करतात त्याचं होळीच्या नावाखाली. तर असं काय करायला जाऊ नका मुलांना. आपल्या मुलांवर आपणच संस्कार करायचे असतात. असं आहे की नाही?
संसार करायचे. परत मग तुमचं पुढं होळीचं झालं. शिवाजी महाराजांची बी जयंती आहे या महिन्यातच. आपण तर गेली की 19 तारखेला झाली. आता ही आहे ती ही पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे 28 तारखेला आहे ती. असं आहे. या काय गोष्टी आम्ही का सांगतो समजून की आपण आपलं काम आहे, ज्येष्ठांचं आपल्या मुलांवर संस्कार करणं काम आहे. बरोबर आहे की नाही? हे सणाचं काही गालबोट लागलं नाही पाहिजे. आता आम्ही तर पोलीसमध्ये होतो. पोलीसमधून आम्ही सेवानिवृत्त झालो. रिटायर म्हणले की काय म्हणतात, अरे तो रिटायर आहे, तर त्याचं नावच निवृत्ती आहे. काय करतात? नावच निवृत्ती असलं तर संपलं की. असा काय प्रकार आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द पुढे करतो. माझे मित्र दाभोळकर बोलतील, आपले आनंद दाभोळकर. आपल्या सिनियर सिटीजन सोशल राईट फाउंडेशनचं आणि PS फाउंडेशन या संस्थेमार्फत आपला हा ज्येष्ठांचा कार्यक्रम आपण इथे करीत आहोत. आणि ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांची नावं या ठिकाणी वाचून दाखवतील संत चौधर, आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. किंवा जे सगळे कोणी आलेले आहेत ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि त्याचबरोबर आपल्या ह्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या काही सुविधा आहेत, नाम लिखो, सुविधा ज्या आहेत त्या सुविधा कशा तऱ्हेने देता येतील. एक नवीन सुविधा लक्षात आलेली आहे की मुख्यमंत्री सहायता निधी, जिथे ज्येष्ठांचं वय 65 आहे अशा ज्येष्ठांना दरमहा 3000 रुपये सरकारी योजनेतून देण्याचं त्याने जाहीर केलेलं आहे. आता याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे माझ्याकडे. जे आलेलं आहे ते तुम्हाला त्याच्यासाठी वय 65ला असावं लागेल. आणि वार्षिक उत्पन्न जे आहे ते मला वाटतं 50-60 हजाराचं काहीतरी आहे. पूर्ण अधिकृत माहिती आम्ही ऑफिसमध्ये तुम्हाला कार्यालयामध्ये नक्कीच मिळू प्रयत्न करतो. पहिल्यांदा आता अधिक सांगत नाही, परंतु तिकडून हे सगळे फॉर्म जे आहेत ते सगळे तहसीलदार कार्यालयातून मिळतात. तेव्हा आपल्याला याची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः जाईन तिकडे आणि त्याच्यानंतर तिथे काय प्रोसिजर काय मिळेल, काय करावं लागेल, हे सगळं त्या ठिकाणी माहिती करून तुम्हाला ऑफिसमध्ये नक्की मिळेल. तेव्हा मी या ठिकाणी आणि आमचे काही सहकारी तिथे जाऊन जर कोणाचं ज्यांचं 65 वय लागतात, लक्षात घ्या, म्हणजे 60 वय फक्त आता ज्येष्ठांसाठी आहे, महिलांसाठी 58 आहे, परंतु 65 वय तर ज्यांना आहे त्यांना ते मिळते, लक्षात घ्या. तेव्हा या ठिकाणी ज्या ज्या काही सवलती आहेत, शासनाच्या सवलती आहेत, या सवलतींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आता आम्ही कार्यालयाच्या मार्फत करणार. म्हणजे त्या ठिकाणी कार्यालयात तुम्ही या, मध्ये कोणाला विचारेल, मला या ठिकाणी कधीतरी वाटेमध्ये विचारतात तो आज मीटिंग आहे का, मीटिंग आहे का, पण मी सांगतो त्याला, कारण ते आपुलकीने विचारतात आणि आपुलकीने आपण उत्तर देतो त्याला. परंतु एवढं मात्र खरं आहे की एक ऑफिस असेल तर त्या ठिकाणी आता इथे नियमितपणे आम्ही बसतो त्या ठिकाणी. आता या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी, आता सुरुवातीला तर मला असं वाटतं की सकाळ संध्याकाळ त्याचा दोन्ही वेळ आम्ही त्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसतो. सकाळी 10-10:30 वाजता ते जवळजवळ 1 वाजेपर्यंत असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी त्या ठिकाणी 6 वाजल्यापासून तो 5-5:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी असतो. तिकडे मांडवकर आहेत, नियमित पारदळे आहेत, अशी मंडळी नियमितपणे त्या ठिकाणी येतात आणि ऑफिस उघडतात आणि आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी तेवढ्या वेळात तेवढ्या दरम्यान आम्ही येतो. चौधरी या त्या ठिकाणी येत असतात. तिकडे सुद्धा PS फाउंडेशनच्या
कार्यक्रमामध्ये तिकडची काही व्यवस्था, त्या ठिकाणी काही मीटिंग असेल तर त्या ठिकाणी ती मीटिंग आटपून या ठिकाणी येत असतात. पण एवढं सांगायचा उद्देश तुम्हाला आहे की आपलं जे आता ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी येऊ शकता आणि आपल्याला काही समस्या असतील मग त्या ठिकाणी आता त्याने सांगितलं की त्याने चष्म्याचं जे काही आरोग्यविषयक आहे आणि त्या ठिकाणी ते अपेक्समध्ये जे मिळतात माझ्या मिसेसलाही मी त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहे. फक्त काही अटी त्याच्या जेवढ्या अटीमध्ये जेव्हा बसेल त्याच्यामध्ये यांची चिठ्ठी घेऊन गेलात आणि शर्मा साहेब त्या ठिकाणी ती चिठ्ठी देतात आणि संतोष चौधर तुम्हाला न साया पडत नाहीत म्हणजे प्रयत्न म्हणजे जावं लागण्यात तर नाही आहे तर त्या ठिकाणी तुमच्या हातात त्या ठिकाणी ते आणून देतील. परंतु त्यांना खरोखरच त्याची गरज आहे अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी त्यांचं पत्र आणून तुम्हाला एक चांगल्या तऱ्हेची सुविधा आपल्याला मिळते. एक झालं हे आरोग्यविषयक झालं. त्याचबरोबर आपल्या ज्या काही समस्या घरगुती समस्या असतील किंवा काही असतील ज्या ठिकाणी तुम्हाला मागच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला माहीत झालं असेल की त्या ठिकाणी जे वरिष्ठ जे पोलीस येतात त्यांनी त्याच ठिकाणी जेव्हा सांगितलं हे तुम्हाला माहीत आहे ते पुन्हा मी सांगत नाही. परंतु एवढं मात्र खरं आहे की काही समस्या ज्या काय असतात त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम हे आपल्याकडे आज या माध्यमातून होणार आहे. लक्षात घ्या. मग ते पोलीस स्टेशनचं काम असू द्या, आरोग्यविषयक काम असू द्या किंवा तुमच्या आणखीन संस्थेविषयी असू द्या त्याचं त्या ठिकाणी स्वागत आहे. त्या ठिकाणी येणार तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला परत जावं लागणार नाही. जी माहिती आहे ती तुम्हाला जरूर मिळेल आणि त्याचं समाधान जर तुमचं झालं तर ते आम्हाला सगळ्यांना हवंच आहे. आज या ठिकाणी आपल्या संघटनेच्या मार्फत आता काही एवढं का मी बोलतोय जेव्हा पाहुणे आपल्याकडे येतात त्यावेळी आम्हाला बोलण्याची संधी देत नाही कारण त्यांना आपल्याला ऐकायचं असतं. त्यांना त्यांच्यातून त्यांची जी काही आपल्याला सूचना करायची असते ते त्यांच्याकडे. आज या ठिकाणी व्यासपीठावर कोणी नाही आपणच आहोत सगळे. आपला घरगुती कार्यक्रम आहे असं समजा आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या ह्या संघटनेच्या वतीने चौधर आहेत, सुकाबाई चौधर आहेत किंवा आपली जी काही मंडळी सगळी आहेत ती त्याच्याबद्दल आपली मतं मांडू शकतात. आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन की आपली जे काही मंडळी आहेत त्यांनी बोलायला शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे, सांगायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी तुमच्या समस्या काय असतील त्या मांडण्याची ताकद त्या ठिकाणी तयारी ठेवायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं ना की मला हे तुमच्या ह्या संघटनेमार्फत असं करायला पाहिजे, असं व्हा. कधीतरी नेहमी शिरोडकर आम्हाला सांगत असतात की तुम्ही असं करा, बरं वाटतं आम्हाला. मी त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करेन की आपल्या मनातून त्या ठिकाणी सांगत असतं की ते असं झालं. मग कदाचित गैरसमज समजा नसेल कळलं तर ते आम्ही देतो, माहिती देतो. मग त्या माहितीचा उपयोग आपल्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोचतो. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी ते मान्य करतात आणि येतात. त्याबद्दल मी खरोखर मनापासून हे नाव का घेतलं मी मुद्दा की त्यांच्याकडून आम्हाला काही एक हे मिळतं की काहीतरी कल्पना द्यावी, काहीतरी सांगावं ह्या अपेक्षेने या ठिकाणी. किंवा आज या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या काही महिला ज्या आहेत म्हणजे वृद्ध महिला, ज्येष्ठ महिला त्याने आपल्याला सांगायला असतात. आता काही जणांना दोघांना आता त्या ठिकाणी जायचं झालं आम्हाला सांगितलं, आम्ही मान्य केलं की चला त्या ठिकाणी त्यांना जायचं आहे आणि हे जायचं आहे तर ठीक आहे, त्याच्यासाठी आपण कोणाला थांबवलं नाही. परंतु ज्यांना वेळ आहे आता वर्ष आपल्या ह्याच्यातून महिन्यातून आपण एकदा येतो इथे आणि महिन्यातून एक दुसऱ्यांना आपण त्यांचे चेहरे ओळखतो, त्यांचे वाढदिवस होतात त्यांना शुभेच्छा देतो. हेही खूप मोठं महत्त्वाचं असतं. पण मी अधिक जास्त तुमचा वेळ घेत नाही कारण त्या ठिकाणी आपल्याला हा जो कार्यक्रम आहे सत्काराचा कार्यक्रम तो करायचा आहे. सगळ्यांना समोसे वाटप करायचे आहे, गिफ्ट आहे ते द्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्यातल्या त्यात आणखीन कोणाला या ठिकाणी जर काही बोलायचं असेल तर जरूर या. तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्हाला बोलण्यासाठी या आणि मला काही कल्पना शिंदे शिरोडकर आज आपणच आहोत इथे म्हणून थोडक्यात बोलण्यासाठी शिरोडकर या बोला. कारण काय
त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील किंवा खरोखरच मला असं वाटतं या संघटनेबद्दल, तर त्यांनी जरूर बोलायला पाहिजे आणि त्यांनी बोलावं. धन्यवाद. PS फाउंडेशन आणि माझी इथले ज्येष्ठ नागरिक भगिनी आणि बंधू यांना असं सांगणं आहे की आपली जी समस्या आहे ती आता आपल्याला उपलब्ध झालेले एक ऑफिस आहे, तिथे आपली समस्या मांडा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेऊन त्याचा उपयोग करा. बाकी विशेष काही सांगण्यासारखं नाही आहे. आणि इथे एक आपल्या एरियामध्ये रेशन ऑफिस टाकलं आहे आणि किती जणांनी इथे सांगायचं की आम्हाला हा रेशन ऑफिसवाला त्रास देतो, ते पहिलं आहे. त्यांना पण आता चौधर आहे त्यांना पण किंवा इतर लोकांना इथे पण पुष्कळ लोक आहेत, ज्येष्ठ नागरिकांना पण म्हणतात उद्या या परवा या, हे करा ते करा, असं मला ऐकू आलंय, मला पण झालंय. त्यांचं मी चौधर साहेबांच्या कानावर घातलेलं आहे. त्यांनी म्हणाले आम्ही शिरा वाटपमध्ये जाऊ, तिथे आपण त्याची कंप्लेंट करू, काय करू. असं इतर आता इथे कोण आहेत असे त्यांनी उठून सांगावं की आम्हाला तो त्रास देतो म्हणून. आहेत काय कोण इथे? आहे काय त्रास कोणाला? आहेत ना. मग त्या साहेबांना माझी पण विनंती आहे. कारण मी म्हणालो की बघा तुमच्याबरोबर तुम्हाला वाटतं एकटं नाही, आम्ही पण आहोत, आम्ही येतो तुमच्याबरोबर. तेव्हा कुठल्याही थोड्या फार काही असू दे, आरोग्यासाठी आहे. आता दाभोलकर साहेबांनी सांगितलं आरोग्य आहे काय आहे. बहुतेक प्रत्येक माणसाला आता एक ज्येष्ठ नागरिक म्हणजे कमजोर झाले म्हणून ज्येष्ठ नागरिक झाले, त्याच्यासाठी त्यांना जे समस्या असेल त्याचे निवारण करण्याचं काम आता कोण करत आहे? आपली ज्येष्ठ नागरिक PS फाउंडेशन संस्था. आणि ते काम हाती घेतलेले आहे चौधर साहेबांनी. एवढं सांगून मी माझ्या वचन सुरू केलं. धन्यवाद. आपण खूप चांगला प्रयत्न केला आहे. पण आपलं जे कार्यालय आहे ते तुमच्यासाठीच आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला एक तऱ्हेचं या ठिकाणी प्रदीप शर्मा साहेबांनी जे ऑफिस दिलेलं आहे त्याच्याबद्दल आताच त्यांनी चौधर साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण त्यांचा सत्कार किंवा नक्कीच त्यांना निमंत्रण देऊन आपण ते काम करणारच आहोत. तर आता या ठिकाणी संतोष चौधर यांना सांगतो की त्या ठिकाणी जे काही नावं आज आलेले आहेत त्यांना त्यांचा वाढदिवस सत्कार करायचा आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता पुढच्या हप्त्यात आपल्याला 5 लाखाचा जे इन्शुरन्स भेटते गव्हर्नमेंटकडे भेटतो, आयुष्यमान कार्ड जे आहे त्याच्या मी ऑफिसमध्ये आपल्याला हे टाकणार आहे आणि त्याचा बॅनर पण लाव म्हणून त्याची जबाबदारी आपल्याकडे असणार. कारण हे लोक काय करतात, एक दिवसाचा कॅम्प लावतात आणि नंतर ते गायब होतात, कोण भेटतच नाही ना, कुठे कॉन्टॅक्ट होत नाही, कोण होत नाही. ऍक्च्युअली ना ते कार्डाची किंमत आहे ना, ऍक्च्युअली कार्ड आहे ना मोफत भेटत नाही, त्याचं मिनिमम चार्ज ना 100 रुपये लागतात. कारण की ते लॅमिनेशन वगैरे कार्ड बनवून भेटते. जे फुकट बोलतात ना ते राजकीय पक्ष लोक त्यांचे पैसे टाकून लोकांना फ्रीमध्ये देतात, 1 दिवसाचे कॅम्प लावतात. पण आपल्याला 1 दिवसाचा कॅम्प लावून काय होणार नाही. आणि आपण का राजकीय पक्ष नाही का फ्रीमध्ये जायला. जे कार्डाची किंमत लागते ते 100 रुपये ते देऊन आपण पण एवढं वचन देतो की आपल्याला ते 8 ते 10 दिवसात तुम्हाला ते कार्ड तुम्हाला समोर फोन करून तुम्हाला देऊन टाकणार. जे तुम्हाला तिकडे भेटत नाही तर तुम्हाला कार्ड इकडे भेटणार, जेणेकरून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे कार्ड दाखवून तुमचं ट्रीटमेंट चालू होते. आणि अशाच प्रकारे एक एक कार्यक्रम आपल्या ऑफिसमध्ये होणार आहे PS फाउंडेशनतर्फे. आणि आता मी ज्यांचे वाढदिवसाचे नाव एकदा वाचून टाकतो, त्यांनी स्टेजवर यावेळी उदय त्यांचा 4 फेब्रुवारीमध्ये वाढदिवस होता. त्यांचा सत्कार आपले दाभोळकर साहेब करतील.
जर जोरदार टाळ्या होऊन द्या त्यांच्यासाठी. किशन धोंडू उदित, फेब्रुवारीमध्ये वाढदिवस होता त्यांचा. त्याच्यानंतर सुरेखा गुलाम कोण आलाय का? विजया परब, मधुसूदन कासले, हा मधुसूदन कासले जे आले. तर पंढरीनाथ खंडागळे यांच्याकडून त्यांच्या मधुसूदन कासलेचा वाढदिवस साजरा होणार आहे. फेब्रुवारीमध्ये होता. वैशाली निगडे, वैशाली निगडे जपून कोण त्यांचे नावं मी घेतले, त्यांच्या आजूबाजूला जरी राहणार असल्यास ते घेऊन जाऊ शकतात. सखाराम धोंडू पाटील, सखाराम धोंडू पाटील, हा आपल्या अध्यक्ष मुक्काबाई चौधरी यांच्याकडून भेटत आहे. सखाराम धोंडू पाटील. त्याच्यानंतर आहे पुष्पाबेन विरा, तुकाबाई चौधर संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडून जोरदार टाळ्या होऊन त्यांच्यासाठी. आणि याच्या व्यतिरिक्त कोणाचा फेब्रुवारीमध्ये कोणाचा वाढदिवस होता काय कधी चुकून राहिला असलं तरी सांगा हात वरती करून. कसा कोणाचा वाढदिवस राहतो, कधी कधी जन्मतारीख अर्धवट लिहितात. 1947, 1942 टाळ्या होऊन त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या होऊन जगन्नाथ गुप्ता यांच्यासाठी. त्यांचा वाढदिवस होता फेब्रुवारीमध्ये. आणि तुम्हाला बसल्या जागेच गिफ्ट वाटप करण्यात येईल आणि समोसे पण बसल्या जागेत भेटले जाईल. आणि सर्व झाल्यानंतर एक ग्रुप फोटो करून की तुमच्या घरच्या लेडीज जे असतील, कोण मुली असतील, सुना असतील, त्यांना ना मेंबरशिप बनायला सांगा. आपल्या PS फाउंडेशनमध्ये संध्याकाळचा मी ऑफिसमध्ये बसतो. त्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड आणि 2 फोटो, जसं तुम्ही कसे मेंबर झाले माझे म्हणजे मीटिंगला येतात त्याच प्रकारे मी ज्येष्ठ महिलाचं पण एक टीम तयार करतोय. म्हणजे उद्या त्यांना काही समस्या असले, पुढे काय BMC बोला, पुढे काही असल्यास त्या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन करून त्यांना चांगल्या प्रकारे हे मार्गदर्शन करू शकतो. किंवा सुनांचे जरी डॉक्युमेंट घेऊन आले ते हरकत नाही. आपल्या ऑफिसमध्ये संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत असतो मी. त्याचे 2 फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन या आणि आपले मेंबर बना. आणि जागेवर तुम्ही बसून राहा. हे वाटप एक करून तुम्हाला जागेवर तुम्हाला भेटण्यात येईल. आणि शिरोडकरांना पण द्या त्यांचे आणि ते यांचे. हां त्यांचे ते बरोबर. जाधव त्यांच्याकडे जाधव होतं. जाधवचं दिलं ना मग. बघा आपल्याकडे जेवढा जास्त भेटते ना तेव्हा आपण वाटप करतो, पण कमी असताना कष्ट पण आपल्याला नाही देते. लाईन पूर्ण करतो सगळे जेंट्स पण. हा मग ज्येष्ठ नागरिकांना देते आपण. काय 2 मेंबर आहे. हमको भी चाहिए. अरे हमको जागेवर बसून का मग सर्वांना नाश्ता वगैरे देतोय जागेवर.
खाली बसा मिळेल तुम्हाला पुढे बसायचं फोटोसाठी सर्वांनी थांबायचं आहे. फोटोसाठी फोटो घेतल्या गरम गरम आहे हो नाही पण आहे तिकडे जाऊन चालू साहेबांनी बरोबर आहे ना दोन मिनिटं थांबा जरा. तुमचं चालू दे.